ओ एज्युकेशनल तेवढं मास्तरनी तर बघा ना राव. ते काय नाही, ते माझ्या हातात आहे का? हो गुरुजी. अरे दाजीला काम करताना बघून बरं वाटलं बरं का. बघा ना ते बिचारा कसा अंडण बादली घेऊन चाललाय राव पाणी भरायला. आता तो पाणी भरायला चाललाय का दारू टाकायला चाललाय? अहो एज्युकेशनल अंडण बादली भरून दारूत पाणी टाकीत आहेत का कधी? ह्याला मी काय कधी पेलो नाही, त्याच्यामुळे मला माहित नाही राव. हायला ते बी खरंच आहे राव म्हणा. चला दाजीला विचारू आपण काय चला, कुठं चला. चाललंय. दाजी राम राम. राम राम. अरे थांब शेटल हो जरा शेटल हो. अरे एवढे दोन गाड्यासारखे गडी तुझ्या संग बोलत आहेत. तुझे हे नयन चक्षु घेऊन कुठं चालला तू? काय तुम्हा दोघांना नाही कामधंदा. मी पडलो समाजसेवक माणूस. तुमच्यासारखं करून मला चालेल का? घ्या एज्युकेशनल. बघा ह्यो समाजसेवकाचा स्टॅच्यू म्हणे आपल्याला कामं नाहीत. तुमचं नाही माहित मला हो, पण मला परिपाठ भरायचा, शाळा उघडायची. बरं ते जाऊन द्या. दाजी हे हांडा बादली का भानगड आहे? ए ते आपला बाबण्या नाही का, हा. त्याच्या डाळिंबाला पाणी घाला निघालोय. 8 दिवस झालं डाळिंबाला पाणी नाही. मोटर चालू करायला गेलो तर लाईट नाही. इकडून तिकडून लाईट गोळा केली तर विहिरीत पाणी नाही. बाग डाळिंबाची बाग सुकून गेली. अहो झाडाकडे बघवणं झालं या. त्या बाबण्याला गरज नाही म्हटलं आपण तरी उपसून पाणी घालावं. दाजी डोळ्यात पाणी आलं राव. तुमच्यासारखे थोर माणसं गावात हे भरून आलं. अरे दाजी तू तर एकदम सेंटिमेंटल करून टाकलं आपल्याला. तुला सांगतो येत्या 15 ऑगस्टला ना तुझा भव्य दिव्य सत्कार ठेवणार आपण गावात. तुझी कीर्ती तुझी समाजसेवा आपल्या होल गावाला कळली पाहिजे. शब्द आहे आपला. हा बरं येऊ का मी? झाडं माझी वाट बघित असतील. दाजीने पर खालीवर करून टाकलं राव मास्तर. हा ना राव, वाटलं नव्हतं राव दाजी असा माणूस असेल. बरं चला मला परिपाठ घ्यायचा, येतो मी. बरं येतो मी. चला. बाबने असं कमून 10व्याला आल्यावर बसलंय? काय आलं? काय सांगू बा तुला. हा बायकोने सकाळ सकाळ हाताला धरून घराच्या बाहेर काढले. एवढं सकाळ सकाळ बायकून बाहेर काढलं तुला? किस्साच तसा झाला ना. हो ते बायको नवऱ्यातले खाजगी किस्से नको सांगू आज दुसऱ्याला रस्त्यावर बसून. कळलं ना? हा. अरे तसला किस्सा नाही. मग ते दाजीने येऊन का शिकेली ना. अरे त्या बिचारा 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता तुझ्या डाळिंबाला पाणी देतो. तू तिकडे इकडे त्याची काढितो मागं पार. तुला काही लाज वाटती का रे? अरे भाऊ ते दाजी सकाळ सकाळ घरी आला. हा मला म्हणलं क्वार्टरला 50 रुपये दे. हा आता बायको समोर होती, नाही बी म्हणते आहे ना. दिले त्याला 50 रुपये आणि मी चाललो होतो नाळावर पाणी आणायला. मला म्हणलं आणि इकडे भांडे, मी आणतो पाणी. हा मग पुढं काय आलं? अजून आला नाही त्यो. हा आणि ती बादली आणि हांडा बायकोनी बाहेरून आणलेली होती. जवळ ती बादली हांडा मी घरी घेऊन जात नाही ना, तर माझी बायको मला घरात नाही घाला. अरे आता या दाजीला काय करावं? तुला सांगतो तुझा ते हांडान बादली घेऊन ये ना, तेव्हा आम्हाला हायवेला भेटला होता माहितीये का? हायवेला? हा हायवेला कोणता नळ आहे? अरे याड्या त्यो नळावर नाही गेला आतापर्यंत. तू हांडान बादली एखाद्या दारूवाला विकली असन 5-50 रुपयासाठी देणे. कळलं ना? यायला देवा, यायला काय वेळ आणली माझ्यावर. यायला आता काय करू मी? बाबण्या तू शेटल हो. तुला सांगतो तुझं हे दर्द भारी कहाणी ऐकून ना आपल्याला एकदम फील झाला बरं का. तू टेन्शन घेऊ नको. माणुसकीवरचा विश्वास उडाला आपला. तू बघ आता मी त्या दाजीची कशी गेम करतो, बघ मी काय करतो. तू शेटल हो, टेन्शन घेऊ नको. आपल्याला सांगायचं काय झालं. येतो मी. काय राव, एका अंड्याचे आणि बादलीचे फक्त 100 रुपये. इमानदारीची दुनियाच राहिली नाही. उभ्या मी लोक बसवायला लागली राव. आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा? जाऊ द्या, आपण आपला इमानदारीचा मार्ग सोडायचा नाही. रावसाहेब ती बाटली ठेवा खाली. आत्ताची कुठं करंट चढायला लागलाय. दाजी माझ्या या गावामध्ये ना फसवेगिरी अजिबात खपून नाही घेणार मी. समजलं ना? मला उद्या आमदारकी लढून विधानसभेत जायचंय माहिती का? तिथं काय उत्तर देणार आहे मी? तुझ्यासारखे लोक माझ्या गावात म्हणल्यावर काय इज्जत राहणार आहे माझी? विचार कर ना जरा. हो आमदार साहेब,
नका ना राव गरीबाला त्रास देऊ. अरे तेव्हा बाबण्या तुझा मित्र आहे ना, तरी त्याच्या संसाराला काढी लावली तू. त्याच्या बायकून त्याला घराबाहेर काढलं माहितीये का? त्या चुकी बाबणीचे. मी मागितल्या पैसे दिला असतं तर ही वेळ त्याच्या आलीच नसती. तू आहे ना तासा सुधरायचा नाही. थांब मी पोलिसांनाच फोन लावतो. हॅलो, हा तालुका पोलीस स्टेशन का? हा साहेब, सामाजिक कार्यकर्ता रावसाहेब बोलतोय. नमस्कार. हा अहो काय नाही, ते आमच्या गावामध्ये ना एक उभ्यानी वावळून टाकलेला पेताड माणूस आहे. रोज लोकांना फसून जातो राव. रावसाहेब, त्याला तेवढं उचलायचं होतं. हा साहेब, ठेवू का? ठेवू. ओ रावसाहेब, अहो कशाला गरीबाला त्रास देताय राव. बघ आता तुझी कशी गेम होती, कळलं ना? रावशा, तू हे चांगलं नाही केलंस. तू माझ्या वाट जायला नाही पाहिजे होतंस. तू काय वाकडं करणार रे माझं? अरे वाकड नाही, तुला सरळच करतो का नाही बघ. नाही तू स्वतःवर मला क्वार्टर पाजलीस ना तर तिथनं पुढे दे. हा. सांग मायाला यात्राला, कळलं ना? चल. हॅलो, कोण? रावसाहेब का? हा मी इथेच बसलो, या ना. हे बघ, याच्यातनं माझा फोटो आहे आणि बायोडेटा आहे बरं का. त्या पोरीच्या वडिलांना द्यायचा आणि त्यांना म्हणायचं पोरगलं भारी बरं का. म्हणजे माझ्या संग जर लग्न झालं ना तिचं, पोरगी नशीबच काढन. तुम्ही काही काळजी करू नका राव, सगळं व्यवस्थित करतो मी. बरं रामभाऊ, काय चहा पाणी तुम्हाला? ते चहा पाणी काही नको, लग्न झालं का तुमच्याकडून पार्टीच घेऊ. अरे देऊ ना राव पार्टी, त्यात काय एवढं. या मग. ठीक आहे, मला ड्युटीला जायचं, येतो मी. हा. इकडे वायरमॅन आहे ना तुम्ही? हा का, काय झालं? त्या रावसाहेबाकडनं तर तुम्ही आत्ता हप्ता घेतलाय. हो, काय काय म्हणता तुम्ही? ह्या डोळ्यानं बघितलंय मी. आता तोंडानं सगळ्या गावात सांगणार आहे. अहो, त्यांचा बायोडाटा याचा फोटो आहे. बघू ते बघा, अँटी करप्शनची गाडी पण आली. आता घ्या. राहू द्या, नका बघू. गेली गाडी. ही घ्या, निघा. तुम्हाला माफ केलं. हा? काय भात आहे का शिल्लक फार? अरे ते पोरांचं आहे. मी पोरगाचे ना, हा? माझ्या आई बापाच पोरगाचे ना मी. अयो गुरुजी, ह्यो बघितलं काय आहे? अयो, ही समत ओळखीचा आहे. रावशा आपला युवा नेते. हा राव. बघा ना, भिक्षा गोळीवाणी तोंड आहे त्याचं. हा राव, खाली काय लिहिलंय? अट्टल गुन्हेगार. अहो, सरकारने त्याच्यावर 1 लाख रुपये बक्षीस ठेवलंय आणि अट्टल गुन्हेगार म्हणून घोषित केलाय त्याला. आयला मला नव्हतं माझ्या एवढा मोठा डॉन आहे हो. हे झापेन मुख्य माझे लोक असेच असतात गुरुजी. अहो, मी याच्या गाडीवर फिरलोय राव. अयो, तर पोलिसांनी नाही आपल्याला त्याचा साथीदार म्हणून अटक अरे बाबा, असं काय नको म्हणू. एवढं भातच बघा ना गुरुजी. हायच का जंबा डोक्यात? होय, मी काय म्हणतो, हा, जेलमध्ये वरण भात भेटतो का? मला तरी काय अनुभव आहे गुरुजी. आयला मला तर त्याशिवाय होत नाही. काय आली बोध बस. अयो, त्या पाय हो मला द्या, ऑन ड्युटी मी. शाईला यांचे मला बघून कमून पळून राहिले. मारून दे ना, आपल्याला काय करायचं, आपण आपलं शेटल राहू ना. चला. रावसाहेब, जाम फेमस झाल्या तुम्ही. लोक टाकामाका नुसते बघू राहिले आपल्याकडं. आता नाही धाडा सेल्फी घ्यावा. या ठिकाणी सगळ्यांनी एक जणांनी या, एक जणांनी या, म्हणजे काय होईल, सेल्फी काढायला जरा सोपं जाईल नाही का? अरे मी काय म्हणतो ऐका ना. अरे मारून, अरे आमदार लेवल. अरे 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 मी काय म्हणतो ऐकू. अरे मारू नका.
थांबा 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 बघू 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 अरे. ए अरे हा आमच्या गावातला प्रतिष्ठित माणूस आहे. दाजी मला वाचव ना हो, तुला एक सोडून 2 क्वार्टर भाजी तो मी मला वाचव. वॉन्टेड आहे तो. वॉन्टेड नाही ऐका, ते पोस्टरचा कोणीतरी खोलसारपणा केलाय. अहो ह्यो प्रतिष्ठित माणूस आहे आमच्या गावातला. पाहिजे पोलीस स्टेशनला फोन करा, मी याची जबाबदारी घेतो. दाजी तुला देवासारखं धावून आला भो. चल तुला क्वार्टर भाजी तो मी. चला 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 लय आणलं रे. आया आया. रावसाहेब उठा चला. तुम्ही जावा तुम्ही जावा तुम्ही जावा. रावशा, मी तुला काय सांगितलं होतं, तू स्वतःहून मला दारू पाचशील म्हणून. 1 नाही 2 क्वार्टर दिलेस का नाही. नेते रागावू नका, आता आव्हान करूया. हां बरं का मंडळी, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, धमाल प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, त्यात ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा ते सांगायच राहिलं ना दाजी. नाही सांगा का ना म्हणजे नेते. कसं आहे माहिती आहे का, आता आपली एक नवीन वेब सिरीज लवकरच रिलीज होणार आहे स्टार मराठी मीडिया या चॅनलवरती. चालू नवरा खतरनाक बायको. त्या वेब सिरीजला पण आपण तेवढंच प्रेम द्यायचं बरं का, भरभरून. आणि आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात ना, मी तुमचे आभार मानतो. आणि आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला, आता लॉकडाऊन चालू आहे, पोरांना कळत नाही काय करायचं नाही का, कोणते पुस्तक वाचायचे काय करायचं नेमकं. तर आपल्या वेबसिरीजच्या खाली लिंकमध्ये ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली एक, त्याच्यावरती क्लिक करायचं. ऑनलाईन तुम्ही पुस्तकं विकत घेऊ शकता बरं का. घरपोच तुम्हाला पुस्तकं मिळून जातील, टेन्शन घ्यायचं नाही. दाजीला बघतो मी आता. चल तू चल तू.